नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. यश आप्पांसोबत गप्पा मारण्यासाठी चहा घेऊन आलेला असतो. त्यावेळी आप्पा काहीच बोलत नाहीत. तर यश म्हणतो, आप्पा, अभि आणि ईशाचं बोलणं मनाला लागलंय ना तुमच्या? तर आप्पा म्हणतात, नाही यश, अरे बरोबरच आहे त्यांचं, काही चुकीचं नाही बोलले ते. हे सगळं माझ्या आधीच लक्षात यायला हवं होतं. तर यश म्हणत असतो, नाही आप्पा, या सगळ्यात तुमची काहीही चूक नाहीये. तुम्ही प्लीज स्वतःला दोष देऊ नका आणि प्लीज असे शांत बसू नका. तुम्हाला असं बघण्याची सवय नाहीये आम्हाला. तर आप्पा म्हणतात, आता सगळ्या गोष्टींची सवय करून घ्या, माझ्या नसण्याची सुद्धा. तर यश म्हणतो, म्हणजे? तर आप्पा म्हणतात, अरे तुम्हा तरुण मुलांमध्ये आता आम्ही शोभत नाही. तुम्हाला आमची अडचण होण्यापेक्षा आम्ही म्हातारी गावाकडे जाऊन राहतो. तर यश म्हणतो, आप्पा असा विचारही करू नका, कारण आम्हाला तुम्ही हवे आहात. तर आप्पा म्हणतात, आम्ही काय तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहोत का? वरचं बोलावणं आलं की झालं. आम्ही काय रे, आता कधीतरी गळून पडणारच ना. तर यश म्हणतो, आप्पा प्लीज असं काही बोलू नका, मला त्रास होतो. तर आप्पा म्हणतात, अरे खरं तेच बोलतोय मी. म्हातारपण खूप वाईट असतं रे. जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत लोक विचारतात. एकदा का उपयोग संपला की मग आमची अडचण व्हायला लागते. हे असं आयुष्यात जगण्यापेक्षा ते वेळेतच संपलेलं बरं. आमच्या लाफ्टर क्लबमध्ये जेव्हा माझे मित्र हे बोलायचे ना, तेव्हा मी त्यांना अभिमानाने सांगायचो, माझ्या घरात अजूनही मी राजासारखा राहतो. माझ्या सल्ल्याशिवाय घरात अजूनही काही होत नाही. मुलं, पतवंड हे मला खूप मान देतात. माझ्या आणि कांचनचे खूप लाड करतात. आम्हाला तरी आमचं म्हातारपण बालपण वाटतं. हे बोलत असताना आप्पांच्या डोळ्यात अश्रू येत असतात. तर आप्पा म्हणत असतात, पण नाही, आता कळतंय तो सगळा भ्रम होता. आज अभि स्पष्टपणे बोलला ना, म्हणून ते कळलं तरी. आता या घराला आमची अडचण होते. आमचा उपयोग संपला. आम्ही टाकाऊ झालो. जानकीला सुद्धा आम्ही नीट सांभाळू शकलो नाही. माझ्यामुळे आज तिला त्रास झाला. यश म्हणतो, आप्पा प्लीज, तुमच्यामुळे काहीही झालेलं नाहीये. डॉक्टरांनी काय सांगितलंय तुम्ही ऐकलंय ना? तर आप्पा म्हणतात, बरोबर आहे रे, पण जानकीला आज माझ्यामुळे त्रास झाला नसेल, पण उद्या होऊ शकतो ना. हल्ली काही गोष्टी माझ्या लक्षात राहत नाहीत. वय तुम्हाला किती आगतिक बनवतं ना. मी आता जानकीला हातसुद्धा लावणार नाही. तिच्यापासून लांबच राहणार आहे. आपल्या असण्याचा कोणाला तरी त्रास होतोय हे खूप त्रासदायक असतं रे. त्यापेक्षा इथे राहणंच नको. सरळ वानप्रस्थाश्रमाचा रस्ता धरावा असं वाटतंय. यश आप्पांना म्हणत असतो, तुम्ही कुठेही जायचं नाहीये. तुम्ही बाकीच्यांकडे लक्ष देऊ नका. तुम्ही मला हवे आहात. माझ्यासाठी म्हणून इकडे राहा. मला वाटतं ना, माझ्या मुलांनी त्यांच्या पणजी-पणजोबांच्या खांद्यावर खेळावं, मांडीवर झोपावं, गोष्टी ऐकाव्यात. त्यावेळी अनघासुद्धा तेथे येते आणि ती म्हणते, आप्पा, जानकीला सुद्धा तुम्ही हवे आहात. ती तिच्या पणजोबांबरोबर सगळ्यात जास्त खुश असते. त्यावेळी आरोहीसुद्धा तेथे येऊन आप्पांना म्हणते, हो आप्पा, आम्ही तुम्हाला हे घर सोडून कुठेही जाऊ देणार नाही. त्यामुळे हे घर सोडून जाण्याचा विचार तुम्ही आत्ताच डोक्यातून काढून टाका. तर आप्पांना जास्तच रडू येतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आप्पा त्यांच्या फॅमिली फोटोकडे बघत उभे असतात. त्यावेळी यश तेथे येतो आणि तो आप्पांना म्हणतो, आप्पा तुम्ही आजचा पेपर वाचला नाही का? बाहेरच पडला होता. तर कांचन म्हणते, अरे रात्रभर झोपले नाहीत ते. सकाळपासून चहासुद्धा घेतला नाही त्यांनी. त्यावेळी अरुंधती तेथे जानकीसाठी रव्याची खीर घेऊन आलेली असते. ती अनघाला आवाज देऊन ती खीर तिच्याकडे देते. तर अनघा म्हणते, अगं ताई, सकाळी सकाळी तुझी गडबड असते ना, मग कशाला करायचीस? तर अरुंधती म्हणते, अगं गडबड कसली, निवांत होते मी. त्यावेळी अभि आणि ईशा तेथे येतात. तर आप्पा अभिजवळ जातच हात जोडत त्याला म्हणतात, अभि मला माफ कर, माझं चुकलं. तर अनघा लगेच आप्पांना म्हणते, तुम्ही माफी का मागताय? तुमचं काहीही चुकलेलं नाहीये. अहो, जानकीच्या पोटात दुखत होतं म्हणून ती रडत होती, असं सांगितलं की नाही आपल्याला डॉक्टरांनी. तर अभि म्हणतो, पण आप्पांनी जानकीला चुकीचं कफ सिरप दिलं होतं. हे सुद्धा खरं आहे ना. तर ईशा म्हणते, कदाचित त्यामुळे सुद्धा तिचं पोट दुखत असेल. तर अनघा म्हणते, काय चाललंय तुम्हा दोघांचं? आप्पांची अवस्था तरी बघा. काहीही करून तुम्हाला आप्पांना गिल्टी ठरवायचंच आहे का? तर आप्पा म्हणतात, नाही अनघा, ते बरोबर बोलतायत. आता मी आणि कांचन कोणत्याही जबाबदाऱ्या घेऊ शकत नाही. अगं, उद्या जर जानकीला काही झालं. नाही, नको नको, आता या कल्पनेने सुद्धा मला भीती वाटायला लागलीये. तर अरुंधती म्हणते, आप्पा तुम्ही जर तरचा विचार का करताय? इतके दिवस तुम्हीच तर बघताय जानकीला. कधी कुठे काय चूक झाली? तर कांचन म्हणते, अगं मी सुद्धा त्यांना तेच सांगतीये, पण ऐकतच नाहीयेत. काल रात्री सुद्धा हेच बडबडत होते. यश सुद्धा आप्पांना म्हणत असतो, तुम्ही शांत व्हा आप्पा. थोडे दिवस गेले की तुम्हाला बरं वाटेल.
आणि तुमच्या हातून काहीही चुकीचं घडलेलं नाहीये. जानकी आता ठणठणीत आहे. तर अभि लगेच मोठ्याने म्हणायला लागतो की मला असं वाटतं की आता आप्पांनी आणि आजींनी रिटायरमेंट घ्यावी. उगीचच घरात लुडबुड कशाला. आणि अभि तेथून जायला लागतो तर अरुंधती त्याला म्हणते, अभि तुला लुडबुड वाटते आई आप्पांची? अरे त्यांना काही बोलण्याआधी स्वतः जबाबदारी घ्यायला शिक ना. तू जर जानकीची जबाबदारी घेतली असतीस तर हे सगळं घडलंच नसतं. वडील म्हणून, नवरा म्हणून कर काहीतरी त्यांच्यासाठी. आपल्या घरात मोठे माणसं असतात ते मार्गदर्शन करायला. त्यांच्या अनुभवातून आपण काहीतरी शिकत असतो. नशीब समज रे आपलं, आपली आई आप्पा आपल्याबरोबर राहतात. तर अभि म्हणतो, छान, काहीही झालं तरी तू मलाच दोष दे आणि मोकळी हो. इतरांचं चुकतंय असं तुला कधी वाटत नाही का गं? तर अरुंधती म्हणते, नाही, कारण दरवेळी तूच चुकीचा विचार करतोस. अरे तुम्हाला कळतंय का? तुम्ही आप्पांचं मनोबल खच्ची करताय. त्यांनी इतकी वर्ष या घराचा डोलारा सांभाळलाय, तुम्हाला लहानाचं मोठं केलंय. तर ईशा म्हणते, तेव्हाची गोष्ट वेगळी होती आई. तेव्हा ते इतके थकले नव्हते. आता त्यांना काहीच झेपत नाही, तरीही प्रत्येक गोष्टीत इंटरफेअर करत असतात. त्यावेळी अरुंधती म्हणते, काय बोलतीयस हे तू ईशा? तुमच्या दोघांचं काय चाललंय मला समजतच नाहीये. तर अभि म्हणतो, सॉरी, मी जरा स्पष्टच बोलतो. तुम्हा सगळ्यांना राग आला तरी चालेल, पण मी आता वेगळं व्हायचं ठरवलंय. तर अनघा म्हणते, हे ठरवणारा तू कोण आहेस? तू तुझी मतं आमच्यावर लादू शकत नाहीस. मी आणि जानकी इथेच राहणार. हे घर सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. तर अभि तिला म्हणतो, मूर्ख आहेस का तू? तुला कळत नाहीये का? मी हे सगळं जानकीसाठीच करतोय. तर अनघा म्हणते, नाही, तू हे सगळं स्वार्थासाठी करतोयस. जानकी या घरात खुश आहे. तर अरुंधती म्हणते, अनघा काही बोलू नकोस. योग्य निर्णय घेतलाय त्याने. अभि, माझा पूर्ण पाठिंबा आहे तुझ्या निर्णयाला. होच तू वेगळा. म्हणजे तरी तुला तुझ्या जबाबदाऱ्या कळतील. घरच्यांची किंमत कळेल. एक लहान मूल वाढवायला किती कष्ट घ्यावे लागतात याची जाणीव होईल जरा. होच तू वेगळा. इतकी वर्ष आम्ही तुला सांभाळून घेतलो म्हणून तुझ्यावर कसली जबाबदारी पडली नाही, पण आता घेऊन दाखवच तू जबाबदारी. तर कांचन म्हणते, अरुंधती काय बोलतीयस तू हे? अभि रागाच्या भरात बोलतोय हे सगळं. आणि ती अभिला म्हणते, अभि नको ना असं करू. तुला हे घर सोडून का जायचंय? हवं असेल तर आम्ही जानकीच्या जवळ सुद्धा जाणार नाही. मग तर झालं ना. तू हे घर सोडून जाऊ नको. आम्हाला तुम्ही सगळे हवे आहात. तर आप्पासुद्धा लगेच म्हणायला लागतात, अभि माझी चूक झाली, मला मान्य आहे, पण माझ्या चुकीची शिक्षा तू इतरांना देऊ नकोस. अरे कांचनला जानकीपासून तोडू नकोस. ती तिच्याशिवाय राहू शकणार नाही. तू हे घर सोडून जाऊ नकोस. हवं तर मी हात जोडतो तुझ्या पुढे. अरुंधती म्हणते, आप्पा तुम्ही काय विनवण्या करताय? त्याला जायचं तर जाऊ दे ना. मला आवडेल अभि, तू तुझ्या पायावर उभा राहिलास तर. नाही, खरंच जा तू हे घर सोडून. तर अभि म्हणतो, ऐक ना, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही. म्हणजे या घरावर जेवढा आप्पांचा हक्क आहे तेवढा माझा सुद्धा हक्क आहे. मला या घरातला माझा हिस्सा हवा आहे. तर यश म्हणतो, अभि काय बोलतोयस तू हे? तर अभि म्हणतो, तू मध्ये बोलू नकोस. मी माझ्या हिश्श्याचं बोलतोय. आप्पा एक हट्टी असतील तर मी 100 हट्टी आहे. एकतर त्यांनी हे घर बिल्डरला द्यावं, नाहीतर माझा हिस्सा मला देऊन टाकावा. तर अरुंधती म्हणते, अच्छा, आता हे कोणी भरवलंय तुझ्या डोक्यात? तर अभि म्हणतो, कोणी कशाला भरवायला हवं? आजीला आणि आप्पांना जर मी इथे राहायला हवं असेल ना, तर त्यांनी हे घर बिल्डरला द्यावं. म्हणजे सगळे एकत्र सुद्धा राहू आणि सगळ्यांना आपापली स्पेस सुद्धा मिळेल. सगळ्यांना प्रायव्हसी हवी असते. तर ईशा सुद्धा लगेच म्हणते, ॲक्च्युली मला सुद्धा माझा हिस्सा हवाय. काय आहे, आता मी एकटी आहे, त्यामुळे मी माझा फ्युचर सिक्युअर करायलाच हवं. तर अरुंधती म्हणते, आलं लक्षात. आत्ता कळतंय मला तुमची ही सगळी नाटकं का चालू होती ते. किती निर्लज्ज आहात रे तुम्ही. इतकी वर्ष जपलेलं हे घर एका परक्या व्यक्तीच्या सांगण्यावरून तुम्ही तोडायला निघालाय. तर अभि म्हणतो, आई या घरात परकी तू आहेस आणि हा आमच्या घरातला इंटरनल मॅटर आहे. तू यात बोलण्याचं काही कारण नाही. तर यश म्हणतो, अभि, ईशा, तुम्हा दोघांचं डोकं फिरलंय का? काय बोलताय तुम्ही? ती संजना तुमच्या डोक्यात काहीतरी भरवते आणि तुम्ही दोघं तिच्या तालावर नाचताय. तुम्हाला अक्कल नाहीये का? तर ईशा म्हणते, तुला खूप अक्कल आहे ना. तुला नकोय ना या घरातला हिस्सा, मग तू सोड ना तुझा या घरावरचा हक्क. आहे का हिंमत? तर यश म्हणतो, सॉरी, या घरावरचा हक्क तुमच्यासारख्या मूर्ख लोकांसाठी मी सोडणार नाहीये आणि हे घर बिल्डरकडे तर मी अजिबात जाऊ देणार नाहीये. तर अभि म्हणतो, यश, तुझ्याशी बोलण्यात आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाहीये. मेजॉरिटी लोकांना जर इथे टॉवर व्हायला हवं असेल ना, तर तुझ्या एकट्याच्या मताला काहीही व्हॅल्यू नाहीये. तर ईशा म्हणते, आप्पा आम्हाला लवकरात लवकर उत्तर हवंय. आयदर आम्हाला आमचा हिस्सा द्या, नाहीतर हे घर बिल्डरकडे द्या. हे ऐकून तर सगळ्यांना धक्काच बसतो. ईशा तेथून निघून जाते. तर अभि म्हणतो, आता या घरात मला सुद्धा सफोकेट व्हायला लागले. कधी एकदा इथून बाहेर पडतोय असं झाले आणि तोही तेथून निघून जातो.
आप्पांचं पूर्ण मनोबल खचलेलं असतं. ते म्हणतात, परमेश्वरा हे काय चाललंय. दुसरीकडे नितीन अनिशला सांगत असतो की आपल्या म्युझिक स्कूलची पहिली बॅच सुरू होतीये. आपल्याला त्यांची एक्झाम घ्यावी लागेल. अरुंधतीला पेपर सेट करायला सांगूया का? आणि मला असं वाटतं की आपला नेक्स्ट बॅचचा सिलेबससुद्धा तिलाच डिसाईड करायला सांगू. तर अनिश म्हणतो चालेल. तर नितीन म्हणतो, आय एम सॉरी टू आस्क अनिश, पण तुझ्या डिवोर्स केसचं कुठपर्यंत आलंय? तर अनिश म्हणतो, नेक्स्ट वीक हिअरिंग आहे, बघूया काय होतंय. ईशा इतक्या सहजासहजी सोडणार नाहीये मला माहिती आहे तिच्या डोक्यात काय असेल. तर नितीन म्हणतो, हो ना, तिकडे तिच्या डोक्यात भरवायला काही कमी नाहीयेत. तर अनिश म्हणतो, आणि ती पण मूर्ख आहे. कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं ऐकू नये हे सुद्धा तिला कळत नाही. स्वतःची आई सोडून इतर सगळे तिला आयडियल वाटतात. तर नितीन म्हणतो, अरे तोच तर तिचा प्रॉब्लेम आहे. एनिवेज, आता जे आहे ते तर आपण नाही बदलू शकत. सगळे प्रयत्न करून झालेत, पण तू काही काळजी करू नकोस. तुला हवं असेल तर एखादा एक्सपर्ट लॉयर मी देतो, जस्ट टेल मी. तेवढ्यातच यश तेथे येतो. तर अनिश म्हणतो, यश कुठे आहेस तू? कधीपासनं कॉल करतोय मी तुला. त्यावेळी यश उदास दिसतो. त्यामुळे नितीन विचारतो, घरी सगळे ठीक आहेत ना? तर यश म्हणतो, काल जानकीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं. अनिश आणि नितीन काय झालं ते विचारतात. त्यावेळी यश सगळं काही सांगतो. तर नितीन म्हणतो, हे बघ यश, संजना, अनिरुद्ध, ईशा आणि अभि यांनी कितीही जबरदस्ती केली तरी आप्पांना तू स्ट्रॉंग राहायला सांग, ठाम राहायला सांग. हा सगळा माइंड गेम चालू आहे. ईशा, अभि आप्पांना प्रेशराईज करण्याचा प्रयत्न करतायत, पण तू आप्पांना सांग की त्यांना हार मानू नको म्हणून. तर यश म्हणतो, तेच तर होत नाहीये ना. वयामुळे आप्पा खूप हळवे झालेत आणि याचाच फायदा अभि आणि ईशा घेतायत. त्यांना कसं काहीच जमत नाहीये हे त्यांच्या मनावर बिंबवतायत, ज्यामुळे आप्पा खचतील आणि माघार घेतील. तर अनिश म्हणतो, पण यश, आप्पा जर त्यांच्या मतावर ठाम राहिले ना, तर मला नाही वाटत कोणी काही करू शकेल. यश, आता तुलाच त्यांचा सपोर्ट बनावा लागेल. त्यांच्याशी बोलून त्यांना स्ट्रॉंग कर. तर यश म्हणतो, बरोबर आहे, पण मला असं वाटतं की यात कुठल्या तरी चांगल्या लॉयरला इन्व्हॉल्व करावं. आधीपासूनच जर सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतील तर लॉयर ही केस चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतील. तर नितीन म्हणतो, एक्झॅक्टली, अगदी बरोबर बोलतोयस. तर यश म्हणतो, सर तुमच्या ओळखीत कोणी चांगले वकील आहेत का ज्यांची मला मदत होऊ शकेल? तर नितीन म्हणतो, बघून सांगेल मी. कोणीतरी एक्सपर्ट वकील लागतील, पण डोंट वरी, शोधू आपण. तर यश म्हणतो, आमच्या घरात ही अशी सिच्युएशन येईल असं मला कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. मी फक्त ऐकलं होतं. प्रॉपर्टीसाठी भाऊ भावाचा गळा धरतो, मुलं आईवडिलांना घराबाहेर काढतात. हे सगळं घडतंय माझ्याच बरोबर, माझ्याच घरात. माझ्या सख्ख्या बहिणीने आणि सख्ख्या भावाने आप्पांचं जगणं मुश्किल करून ठेवलंय. तर अनिश यशला समजावतो. त्याला म्हणतो, अरे ठीक आहे, अशी माणसं असतात जगात. दुर्दैवाने ही माणसं आपल्याच नशिबात आली. तर यश म्हणतो, अनिश, मी तुलाही वॉर्न करून ठेवतोय. कोर्टात जाशील तेव्हा पूर्ण तयारीने जा. ईशा जर आपल्या आप्पांशी असं वागतीये तर तुला का सोडेल ती? ती काहीही डिमांड करू शकते तुझ्याकडे. तिला आणि अभिला आता फक्त पैसा प्रिय झालाय. माणसांची काही किंमतच राहिली नाहीये. खूप वाईट वाटतं रे मला. हेल्पलेस झालोय मी. तर अनिश म्हणतो, डोंट वरी, तू काळजी करू नकोस, सगळं नीट होईल. तर यश म्हणतो, समृद्धी गेलं ना तर सगळंच संपेल रे. याआधी आमच्याकडे पैसा कमी असू देत, पण माणसांनी समृद्ध होतो आम्ही. आमचं घर तुटलं ना तर सगळी नातीसुद्धा तुटतील. या अभिला आणि ईशाला आता माणसांची किंमत नाहीये. कागदी नोटा आणि नाती एकाच तराजूत तोलतायत ते. घरी आप्पा काही खात नसतात तर कांचन म्हणत असते, अहो सकाळपासून तुम्ही काहीच खाल्लं नाहीये. औषधं घ्यायची आहे तुम्हाला, 2 घास तरी खाऊन घ्या. तर अनघासुद्धा म्हणते, आप्पा तुम्हाला दुसरं काहीतरी बनवून देऊ का? तुम्ही सूप वगैरे काही पिणार आहात का? तर आप्पा म्हणतात, नको ग, काही नको मला. अनघा म्हणते, आप्पा असा हट्टीपणा नका ना करू. तुम्ही काही खाल्लं नाही तर औषध कसं घेणार आहात? तर आप्पा म्हणतात, नको ग, सारखा सारखा माझ्या डोक्यात एकच विचार येतोय. काल जानकीला काही झालं असतं तर? तर अनघा म्हणते, अहो आप्पा, पण तिला काहीच झालेलं नाहीये. आणि जी गोष्ट घडली नाहीये तिचा विचार करून त्रास करून का घ्यायचा? तर कांचनसुद्धा म्हणते, अहो माझं ऐका ना. हवं तर यापुढे आपण जानकीला सांभाळायला नको. मुलांना सांगून टाकूया, तुम्ही घरी थांबत असाल ना तरच जानकीला ठेवा, नाहीतर तुमच्याबरोबर घेऊन जा, मग तर झालं. तर आप्पा म्हणतात, कांचन, आपण जर कोणाच्याच उपयोगाचे नसलो तर त्यांच्यावर भार होऊन राहण्यात काय अर्थ आहे? तर अनघा म्हणते, तुमचा कोणालाही भार वाटत नाहीये. तुम्ही ना अभि आणि ईशाचं बोलणं अजिबात मनाला लावून घेऊ नका. तो माझा नवरा आहे तरीही मी सांगतीये. आप्पा, तुमचा कॉन्फिडन्स कमी करण्यासाठी तो हे सगळं नाटक करतोय. आज सकाळच्या बोलण्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल ना. तर आप्पा कांचनला म्हणतात, मला इथे राहवत नाही ग. तुला चालणार असेल तर आपण दोघं गावाकडे जाऊयात का?
आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अनिरुद्ध, ईशा, अभि आणि संजना या चौघांचं घर बिल्डरला दिल्यानंतर कसं असेल या सगळ्याचं प्लॅनिंग आणि डिस्कशन सुरू असतं. त्यावेळी अभि म्हणतो, हे सगळं आप्पांच्या परमिशनशिवाय कसं शक्य आहे? तर अनिरुद्ध म्हणतो, आप्पांचं काय ते तो बघून घेईल. त्यानंतर रात्री एक जण आप्पांवर हल्ला करतो. तर दुसऱ्या दिवशी नितीन यशला म्हणतो, मला नाही वाटत चोरीच्या उद्देशाने कोणी घरात घुसलं असेल. तर यश म्हणतो, मग तो का आला असेल? तर नितीन म्हणतो, आप्पा घाबरले म्हणजे ते त्यांचा डिसिजन बदलतील आणि घर बिल्डरला देतील. हे सगळं अरुंधती ऐकते आणि ती मनात विचार करते, तुम्हाला वाटत असेल की आप्पा घाबरतील, पण मी तसं होऊ देणार नाही. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.